मोठी तिसरी पहार ढळली होती. उज्ज्वला गोटीवाडीच्या बायांसंग पळसाच्या खोरीतल्या शिवडीवर पाण्याला निघाली. तिनं 2 हांडे आणि विणलेली चुंबळ बरोबर घेतली. 2 महिन्यात वाडीतल्या भावकीचा सगळ्या बायका तिच्या ओळखीच्या झाल्या होत्या. वाडीपासून शेवडी 2 किलोमीटरवर होती. वैशाख सरत आला होता. आकाशात ढगांची गर्दी वाढली होती. कधी कधी काळ्या कुट्ट ढगांनी आकाश व्यापलं जाई. तासाभरात निरभ्र होई. गेल्या आठवड्यात जाईनं उज्ज्वलास मदतीला घेऊन करवड रचून आणि लिपून घेतला. मारुती आणि वसंतनं कोपी उत्सरून घाणेरीच्या फांद्या पसरवून बंधाट्या लावून 5 टाचा शेकार दिला. जनावराचं संपर्पण शेकारून घेतलं. भुसार बांधून त्यानं मेळवणीचं भूस भरलं. ही पावसाळ्यापूर्वीची तयारी गोटीवाडीतला प्रत्येक ग्रामस्थ आपापल्या सवडीनं करीत होता. मारुतीनं सुबाने बैलाला विकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गबरू मुकादमाचे पैसे त्याच्या घरी नेऊन दिले. राहिलेल्या रकमेत थोडी थोडी लग्नाची उधारी चुकती केली. आता मारुतीच्या दारात बैल मोहन्या आणि गाय बकुळी एवढी 2च जनावरं उरली होती. बकुळीने चांगलंच मायंगन कास सोडली होती. ती सांज सकाळी जनायला आली होती. मारुती आणि जाईची तिच्यावर बारीक अशी नजर होती. काय उजाबाई, लई तुटक तुटक चाललीस? काही कावळा बिवळा शिवला का काय? भावकीतली जाव सुनीताला उज्ज्वलाची चेष्टा करायची लहर आली. नाही बाई, मला कशाला कावळा शिवण? न समजून उज्ज्वला म्हणली. तुला नाही तर मग काय वशा भाऊजीला शिवण का? दुसरी जाव सुनंदा म्हणली. तसा उज्ज्वलाच्या डोक्यात लक्कन उजेड पडला. तिला त्यांच्या बोलण्याचा अर्थ उमगला. काय बाई तुम्ही, काय बोलशान त्याचा नेमच नाही, उज्ज्वला लाजून बोलली. अगं, म्हणजे लगीन मानवलं का नाही तुला? पुन्हा सुनीता म्हणली. वय, मानवलं तर? उज्ज्वला. वशा भाऊजीशी जमतंय ना चांगलं? सुनंदानं उज्ज्वलाला विचारलं. वय, जमतंय, उज्ज्वला उत्तरली. पण सुनंदाच्या बोलण्यात काहीतरी मेख असावी याचा तिला अंदाज आला. म्हणजे ह्याच वर्षी जाई आत्याच्या मांडीवर नातू खेळणार म्हणायचा, तिसरी जाव सुमन बोलली. काय बाई अक्का तुम्ही, ते मी कसं सांगू? उज्ज्वला बोलायचं म्हणून बोलली. मग काय वशा भाऊजी सांगणार का? सुमन मध्येच म्हणली. म्हणजे देवाच्या मनात असलं तर, उज्ज्वला. पण तुझ्या मनात आहे का नाही? सुनीताने विचारलं. उज्ज्वला गप्प झाली. हो म्हणलं तरी या जावा काहीतरी बोलणार, आणि नाही म्हणलं तरी बोलणारच. सगळ्या जावांनी मिळून तिच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं. काय ग, लेकराला चिडवताय? सगळ्यात वयस्कर जाव सुरेखामध्ये पडली. तशी सुनंदा तिला म्हणली. मोठे बाई, आम्ही लगीन करून पहिल्यांदा इथं आलो तेव्हा काय दशा केली होती हो तुम्ही आमची? लई कड घेताय धाकट्या जावाची. सुरेखा हसली आणि गप्प झाली. आज वसंत भाऊजीला भेटायला मी घरीच येते, सांगते त्यांना. उज्ज्वला म्हणते ह्या वर्षी पोर पाहिजे म्हणजे पाहिजेच, सुमन म्हणली. आवय अक्का, हे हो काय कसं? उज्ज्वला मनातून वैतागली होती. बाई, गण्याच्या बापानं असा दांड मोकळा केला ना, पहिल्याच वर्षी पीक काढलं, सुनंदा म्हणली. माझं बी तर तसंच झालं, सुमननं सुंदराची दुळी ओढली. काय ग तुमच्या पाचगळ गप्पा, चवना चोता वल्या आटपा शेवडी आली, थोरली जीव जाव सुरखा मोठ्याने बोलली. हशा पिकला. सगळ्या बायका पहिलं शेवडीचं थंडगार पाणी प्यायल्या. जरा वेळ पळसाच्या सावलीत बसल्या. मग कोणी धुणं धुवू लागल्या तर कोणी हांडं घासू लागली. उकाडा कमी झाला होता. सूर्य टेकायला दावभर राहिला होता. पाखरं थव्यानं आपापल्या खोप्याकडं परतत होती. बायांनी आपापली भांडी भरली, एकमेकींना उचलून दिली. काहीच्या डोक्यावर 1 हांडा होता तर हातात धुण्याची बादली होती. काहीच्या डोक्यात 2 हांडं होतं. त्या खोरीच्या दगडातून पाऊल वाटेनं एक पाठी एक वाडीकडे निघाल्या. उज्ज्वला घरी आली तेव्हा मारुती अन जाई ओट्यावर उभं होते. बकुळीच्या पुढं जोंधळ्याचं घमिलं ठेवलेलं होतं. मात्र तिचं जोंधळ खाण्यावर काही लक्ष नव्हतं. जराशी बाजूला पाण्याची बादली होती. बकुळी मागं पुढं होत होती, बसत होती, पुन्हा उठत होती, मधूनच हुंबरत होती.
तिला बाळाची चाहूल लागली होती. तिनं जरासा जार सोडला. तिचं ते पयेचं झोप. वसंतनं बकुळी बुजू नये म्हणून मोहन्याला दूर नेऊन आडोशाला बांधलं. जाईनं चुलीवर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं. अशातच सवसांज मावळली. कातरवेळ ढळू लागली. वाडीच्या घरातल्या चुली आणि दिवे पेटू लागले. मंदिरातली घंटा वाजू लागली. मारुतीनं राखेनं काच घासून कंदील पेटविला. त्याची वात जरा मोठी केली. कंदील ओट्याच्या कोपऱ्यावर बकुळीच्या बाजूनं ठेवला. बकुळी पाय पसरून खाली बसली होती. येना देत होती. हुंबरतही होती. सगळेजण कोपीच्या दारात बसून पाहू लागले. कंदिलाच्या उजेड्यात वासराच्या खुरा बाहेर आलेल्या दिसल्या. मारुती हळूच बकुळीच्या पाठीमागून गेला. हलक्याशा हातानं खुरा ओढू लागला. वासराला मोकळं करू लागला. काळोख गडद झाला. आकाशात चांदण्यांची चादर पसरली. जाई हळूच बाहेर आली. तिनं कंदीलवर धरला. वासरू बाहेर आलं. बकुळीची कास ताट झाली. मारुतीनं वासराला बकुळी पुढं धरलं तसे ती तटकन उठून उभी राहिली. वासराच्या अंगावरची जळमटं चाटू लागली. बाळाला स्वच्छ करू लागली. वासरू काही वेळातच उभं राहण्यासाठी धडपडू लागलं. बकुळी मोठमोठ्यानं हुंबरू लागली. जराशा अंतरावर सुंदरी उभी होती. बकुळी तिच्यावर धावू लागली. डाव्याला झटके देऊ लागली. आपल्या लेकराचा कुत्री लचका तोडीन याची तिला भीती वाटत होती. जाईनं बादलीत गरम पाणी आणलं. मारुती कोमट पाण्यानं बकुळीची कास आणि मायांग धुवू लागला. बकुळी पाय देखील उचलत नव्हती. ती ओली बाळंतीण होती. ते कोमट पाणी तिला आल्हाददायक वाटत होतं. ती वासराला उंगण्यात आणि चाटण्यात दंग होती. तिला गोरा झाला. मोहण्याला जोड आला. पण 4 वर्ष वाट पाहावी लागणार होती. लहाणी तपेली आण, जरा सडम मोकळी करतो, मारुती जाईला म्हणला. बकुळीच्या काशीला पुन्हा कोमट पाण्यानं धुवून मारुतीनं वासराच्या तोंडात सडं दिली. तो नवजात जीव चुटू चुटू दूध पिऊ लागला. कच्चं दूध म्हणजे चिकच. वासराला बाजूला करून तपेलीत लिटरभर चिक काढला. सडं मोकळी केली. मारुतीनं गाईपुढं भुसाचं डालं ठेवलं. बकुळी डाल्यातलं मिळवणीचं भूस खाऊ लागली. तिचा जार पडला. लेकुरवाळी भुकेली झाली. तो मारुतीनं कोपीच्या मागं पुटभर खोल खड्डा करून पुरून टाकला. उज्ज्वला, बाई लाग स्वयंपाकाला, लई उशीर झाला आज, जाई सुनेला म्हणली. उज्ज्वला स्वयंपाकाला लागली. जेवणं झाली तेव्हा रात्रीचे 11 वाजून गेले होते. जेवणानंतर वसंतनं मोहन्याला पुन्हा दावणीला आणून बांधून ठेवलं. वैरण टाकली. गाईला सपरात बसवलं. सपराच्या दारापुढचं बाज टाकून मारुती आणि जाई बाहेरच झोपले. कोपीतला दिवा विझला. वसंतची बोटं उज्ज्वलाच्या ब्लाऊजची बटणं शोधू लागली. उजू, बकुळीचं बाळ आलं. आपल्या बाळाची तयारी कधी करायची, असं म्हणत वसंतनं उज्ज्वलाला गच्च मिठीत घेतली. तिच्या लाजेनं चुर्र झालेला चेहरा कोपीतल्या मिट्ट अंधारात वसंतला कसा दिसणार. उज्ज्वलानं स्वतःला वसंतच्या मिठीत झोकून दिलं. रावशाला आदल्या दिवशी वॉर्डरनं कदम वकील पुढच्या जबाबासाठी येणार असल्याचं सांगितलं होतं. सकाळी 11च्या आसपास कदम वकील आणि रतन जोशी जेलर साहेबांच्या केबिनमध्ये हजर झाले. जेलर साहेबांना कॉफी मागवली. रावशाला वर्दी गेली. कॉफी घेता घेता राजकारण आणि समाजकारणाच्या गप्पा सुरू झाल्या. वॉर्डर दाराबाहेरच थांबला. रावशा परवानगी घेत आत आला. नमस्कार केला. कसबे साहेबानं त्याला एका स्टूलावर बसण्यास खुणवलं. तो जरा अंग चोरून स्टूलावर बसला. हां रावसाहेब, तर मागच्या वेळेला तू आम्हाला जी काही माहिती सांगितली ती आम्ही पडताळून पाहिली. तुझ्या बोलण्यात सत्यता आहे. इतरही काही गोष्टी आम्ही माहीत केल्या आहेत. त्या कदाचित तुझ्या पुढच्या बोलण्यातून येतीलही. मात्र आपण अजून मूळ मुद्द्यापर्यंत पोचलो नाही. आता तू तुझ्यागत आयुष्यातील राहिलेली पानं वाच. कॉफीचा कप खाली ठेवत कदम वकील वाङ्मयीन भाषेत बोलले. रावशा जरासा हसला. मागच्या खेपेला आपण वकील साहेबांना कुठपर्यंत सांगितलं होतं याचा त्यानं क्षणभर विचार केला. रतन जोशीने टेप रेकॉर्डरचं बटन दाबून नोटपॅड उघडलं. जेलर साहेबांना केबिनच्या कपाळावरचा लाल दिवा लावला. रावशा सांगू लागला.
हां साहेब, मी अहमदाबादला गेलो. मुलाखत होऊन 15 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी. आम्हा 35 उमेदवारांची निवड झाली. प्रशिक्षण सुरू झालं आणि रावशानं नोकरीचं प्रकरण सविस्तरपणे कथन केलं. तो पुढे सांगू लागला. साहेब, मी माझ्या गावी पेढीला आल्यानंतर लई विचार केला. नको नको ते विचार मनात येत होते. उठता बसता झोपता डोळ्यापुढं उज्ज्वला आणि उज्ज्वलाच दिसत होती. गावातल्यांना नातलगांना मित्रमंडळीला माझ्या लागता लागता न लागलेल्या नोकरीचे काय 3-13 झाले हे सांगताना पुरेवाट लागली. मी गावी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मधू आणि केरू भेटायला आले. आम्ही तिघं घरात बोलत बसलो होतो. माझ्या बोलण्यातला आणि वागण्यातला फरक दोघांनाही जाणवत होता. माय अंगणात 2-3 शेजारणींना मदतीला घेऊन पाटावरच्या शेवया करीत होती. हलक्या हातानं सर झेलून ती टोपल्याच्या आणि सुपाच्या पाठीवर चालली जात होती. अंगणातल्या 2 बाजांवर पातळ कपडा टाकून त्यावर शेवया वाळल्या जात होत्या. कामाचा कंटाळा वाटू नये आणि वेळ जावा म्हणून माय आणि बाया ओव्या म्हणत होत्या. ओव्यात गोताला आळवीत होत्या. आठवते का त्यातली एखादी तरी ओवी तुला? रतन जोशी वकिलानं मध्येच विचारलं. जी, बऱ्याच आठवत्यात, रावशा उत्तरला. दाखव 1-2 म्हणून, कदम वकील म्हणले. रावशानं घसा खाकरून साफ केला. दारी चांदन चटक मिग बसले हवाला, मनातलं गुजबाई सांगते भावाला, राऊ माझा लेक माझ्या मलाच शोभना, 4 बाई माणसात असा दिसतो देखना. म्हणलेल्या ओव्या तिघांनाही आवडल्या हे रावशानं त्याच्या चेहऱ्यावरून ताडलं. तो पुढे सांगू लागला. मधू आणि केरू नाही नाही म्हणता मी मायला हाक मारली. तिनं त्यांना 2 कप चहा करून दिला. जरा येळानं ते त्यांच्या उद्योगाला जायला उठलं. रावशा, काहीतरी विचारत दिसतो गड्या तू. नेहमीसारखं हसणं नाही का? बोलणं नाही का? अरे, मनातल्या गोष्टी दोस्तांना नाही सांगणार तर कोणाला? चर्चा केल्यानं काहीतरी तोडगा निघतो. असं मनातल्या मनात किती दिवस घुटणार? केरू म्हणला. मी नुसता हसलो. दोघांनी पायतानं घातली आणि ओट्याच्या पायऱ्या उतरून त्यांच्या उद्योगाला निघून गेले. मी गावी आल्याचा मानगवंडीचा मित्र दीपकला कळल्यानंतर 4-5 दिवसांनी एका दिवशी संध्याकाळी तो भेटायला आला. आम्ही दोघं गावाबाहेरच्या खंडोबाच्या जुन्या देवळाकडे निघलो. मी खूप कमी बोलत होतो. तो मला बरंच काय काय विचारत होता. मात्र त्याच्या बोलण्यात तो खट्याळ अवखळपणानं विनोद नव्हता. तो जे काय बोलत होता ते सारं गंभीर होऊन. आम्ही देवळाच्या पायऱ्यांवर बसलो. देवळाच्या समोरच्या मैदानात उंबराचं झाड होतं. माझ्या नोकरीत काय खोडा आला तो मी त्याला सांगितला. तो लई हळहळला. रावशा, तुला नशीबवान म्हणू की बदनशिबी? नोकरी असल्याबिगर तू छोकरीला सुखात कसा ठेवशील? नशिबात असलं तर ही नाही तर दुसरी नोकरी मिळन, पण जिच्यात जीव गुंतविला ती छोकरी दुसरी कशी आणि कुठून मिळणार? तू नशीबवान असा की अख्ख्या मानगवंडीच्या पोरांना सोडून उज्ज्वलानं तुला हेरलं, आणि बदनशिबी असा की समोरचं 5 पक्वानाचं ताट अचानक कोणीतरी उचलून घेऊन जावं असं तुझं घडलं यार. दीपक बोलत होता आणि मी उंबराच्या झाडावरचं कावळ्याच्या इस्काटलेल्या घरट्याकडे एकटक पाहत होतो. पण तुला सांगू रावशा, आयुष्य थांबत नसतं रे. या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसाची स्वतःची ओळख असते आणि इतिहास बी. त्यात कडू गोड अनुभव असतातच. गोड अनुभव आला म्हणून तिथंच रेंगाळायचं नसतं आणि कडू अनुभव वाट्याला आलं म्हणून पळ काढायचा नसतो. उज्ज्वलाचं प्रेम, तिची भेट हे पहाटे पडलेलं गोड स्वप्न समजून विसरून जा. आयुष्याचं पुढचं पान उलट. काळानं त्यावर काहीतरी वेगळं लिहिलेलं आसन. एखाद्या पोक्त माणसासारखं दीपक मला उपदेशाचे डोस पाजत होता. दिप्या, अरे पहाटेची स्वप्न जशी गोड असतात तशी खरी बी असतात. सुगरणबाईनं किती ठाकून कालवण केलं आणि त्यात ती मीठच घालायचं विसरली तर तसंच माझ्या आयुष्याचं झालंय, अगदी आळणी. मी मध्येच म्हणलो. दीपक माझ्या तोंडाकडं पाहतच राहिला. तो माझ्या मनाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करीत होता. दीपक, तू मी दिलेली चिठ्ठी उज्ज्वलाला दिली होतीस ना?
पण न राहून मी विचारलं, तर म्हणजे माझ्यावर भरोसा नाही की काय लेका? अरे तुझी चिठ्ठी पोचवायला मोठीच कसरत करावी लागली मला. दीपक म्हणला, ती कशी? उजीला एकटी गाठून चिठ्ठी देणार कुठं आणि कशी? मग मी माझ्या गल्लीत माझ्या घरापासून 2 घरांच्या पलीकडं मंगल नावाची तिची मैत्रीण राहते. ती आमच्या भावकीतली. मंगलला विश्वासात घेऊन सारं सांगितलं. अगोदर ती घाबरली, शेवटी तयार झाली. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारच्या टायमाला उज्ज्वला मंगलच्या घरी आली. बाहेर ऊनं तापत होती. सारं गाव सावली धरून बसलं होतं. मंगलच्या घरची मळ्यात गेलेली. मी उज्ज्वलाच्या टेहाळणीवरच होतो. उज्ज्वला मंगीच्या घरात जाताच 2-5 मिनिटांनी मी पण तिच्या घरी गेलो. उज्ज्वला जराशी घाबरलेली वाटली. दीपक सांगत होता, काय उजे, रावशा भेटला का नाही एवढ्यात? तिला विचारलं. उज्ज्वला एकदम चमकली. कोण कोण रावशा? ती अडखळत म्हणली. उज्ज्वला, रावशा माझा जवळचा मित्र आहे. मला सारं माहिती आहे. काही लपू नकोस. मी म्हणलो तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मी काय करू दीपा भाऊ? तू जर मदत करशील तर मी रात्री घरातून निघून येते. मला रावसाहेबाच्या घरी पोचव, नाही तर सगळं न्यारच घडल. एवढी मला मदत कर. उज्ज्वला केविलवाना चेहरा करून बोलली. तुला रावशाच्या घरी सोडायला तो कुठं त्याच्या घरी आहे? मी म्हणलो. तसं उज्ज्वलानं माझ्याकडे चमकून पाहिलं. त्याची ACB खात्यात निवड झाली. अहमदाबादला ट्रेनिंगला गेलाय तो. त्यानं तुझ्यासाठी चिठ्ठी दिली म्हणत मी खिशातून चिठ्ठी काढली आणि उज्ज्वलाला दिली. दीपक सांगत होता. उज्ज्वला चिठ्ठी वाचत होती आणि तिच्या डोळ्यात आसवांनी गर्दी केली होती. तिचं ऊर भरून आलं होतं. गालावरून अश्रू ओघळत होतं. तिचे टपोरे डोळे लालसर झाले होते. दीपक भाऊ, रावशा अहमदाबादचा पत्ता आहे का माहीत? डोळ्यातली आसू ओढणीला पुशीत उज्ज्वलाने विचारलं. कशाला? मी म्हणलो. मला त्याच्याकडे अहमदाबादला घेऊन चल. आमच्या लग्नाला माझे घरचे तयार नाहीत. त्याची जात न्यारी आणि आमची न्यारी. पण मी सज्ञान आहे. माझा आईबाप काही करू शकणार नाही. पण मी त्याच्या बिगर. आणि तिच्या उरातून हुंका बाहेर पडला. उजे, मी तुला रावशाकडं अहमदाबादला घेऊन बी जाईन. पण हे आपलं खेडगाव. लगेच कुजबूज होईल. रावशा राहील बाजूला. आपल्या दोघांच्याच नावाचाच प्रभाव होणार. पराचा कावळा होईल. लोक म्हणतील दीपकनं उजीला काढून नेली. रावशाचे मायबाप तुला घरात घेतील, नाही घेतील ते आणखी न्यारं. मी बोलत होतो. मंगी आणि उज्ज्वला ऐकत होत्या. असं वाटतं रावशानं बाईकवरून यावं आणि मला अलगद उचलून त्याच्या घरी घेऊन जावं. हिरमुसली होऊन आणि घायकुतीत येऊन उज्ज्वला बोलत होती. मी खाली मान घालून तिचं बोलणं ऐकत होतो. माझं पण जीव गुंतलाय त्याच्यात. त्याच्या बिगर. उजीचे शब्द अर्ध्यावरच तुटले. कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. मंगीचा भाऊ येताना दिसला. उज्ज्वला गप्प झाली. विषय थांबवावा लागला. उज्ज्वला माझी चिठ्ठी उरोजाजवळ खुपसून मंगीच्या घराबाहेर पडली. दीपकनं घडला प्रकार कथन केला. दुसऱ्या दिवशी उज्ज्वलाचा गोटेवाडीच्या कोण्या वसंत गोटेशी साखरपुडा झाला. खतावणीला नेणाऱ्या बकऱ्यासारखं उज्ज्वला भोवल्यावर चढली. तिच्या अंगाला हळद लागतानाही ती माझाच विचार करीत असणार, माझा धावा करीत असणार. या जगात, या देशात धर्म जातीच्या बंधनामुळं किती युगलांचा बळी गेला असन साहेब. किती युगलांचा जातोय आणि पुढं पण जाणार. जाती आडव्या येतात, धर्म आडवा येतो, ग्रह आडवे येतात, कुंडली आडवी येते आणि मायबापही आडवे येतात. रुजण्याआधीच प्रेमाचा अंकुर मुळासकट उपटून टाकला जातो, त्या 2 जीवांची आणि त्यांच्या भावनांची पर्वा न करता. रावशा भान हरपून बोलत होता. अगदी तळमळीनं आणि कळकळीनं. आपण जेलमध्ये असल्याचंही तो विसरला होता. वकील व जेलर रावशा कैदी असल्याचं विसरले होते. तो सत्य ओकत होता, अगदी सूर्यप्रकाशा इतकं सत्य. रावशाला जोशी वकिलांनी पाण्याचा ग्लास दिला. तो पाणी प्यायला. सदऱ्याच्या फाळक्याला ओले डोळे आणि ओठ पुसले. तो पुढे बोलू लागला. साहेब, त्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत दीपक मला समजावून सांगत होता. खंडोबाच्या देवळाच्या पायऱ्यांवर आम्ही दोघेच बसलेलो. कडूसं पडताना गावातला म्हातारा मैपत बाबा देवळात दिवा लावून आणि घंटी वाजवून काहीतरी बडबडत निघून गेला.
काळोखानं गावाला आणि गाव कुसाला घेरलं. सगळीकडे घट्टमिट्ट अंधार दाटला. दीपकला मानगुंडीला जायचं होतं. त्याची बाईक माझ्या घरापुढं लावलेली होती. मी देवळाच्या पायरीवरून उठलो तो मनात काहीतरी बेत आखूनच. दीपकबरोबर घराकडं चालू लागलो. आम्हा दोघांची पावलं अंधारातून गावाच्या दिशेनं पडत होती. आता मनानं नवी उभारी घेतली होती.